तर आत्ता आम्ही सकाळ सकाळ निघालो, सकाळ म्हणजे 9 वाजे निघालो. दीपक भाऊने मी गावाला झाले. मी तर बिलकुल हिरो विरो बनवून जातो, तर चष्मा घेतलो आणि निघलो होतो घरून. केवळ कारण की मला पोरी भेटेल ती बात पटवा लागेल. पण दीपक भाऊच्या कामाचा नव्हता ना, तो संस्कारी पोरगा होता. मी तर म्हणलो होतो, भाऊ आता आपला काही काम जमू शकत नाही, पोरी पटवू शकत नाही, कारण की आपल्या सामने संस्कारी पोरगा होता ना. त्यासाठी नाही रे बाबा म्हणलो तुम्ही ना. मग आम्ही पोचलो तर घरी वगैरे पोचलो. मग आम्ही त्याच्या वावरात जायला निघालो. मग हे गाया वया भेटल्या आहे, ती धन होता पुरा गायाच्या. मग हा डग्ग्याच्या माग आम्ही चाललो मेरले गाया अलग अलग करत. मग आम्ही त्याच्या वावरात पोचलो. मग मी उभा राहण्यापर्यंत म्हणलं बोराचं झाड दिसला, मग बोरं आणायला गेलो. मग बोरं आणलो, मग बोरं खात बसलो. मग निघालो त्याच्या वावरातून. थांबा मी तुम्हाला सांगत होतो कुठे आलतो तर आम्ही आलो होतो किरडले. तर आम्ही आता जात होतो गडावर. मग पोचलो गडावर आम्ही. पण मी तर पहिली डाव आलतो बाबा. मी गिरडले तर आलो, पण या गडावर कधीच नाही आलो होतो. म्हणून मी दीपक भाऊशी जातो म्हणलो. पण एवढा बरं झाला की दीपक भाऊ नाही चाल म्हणलं तर मला, नाही तर मला पाल नसता भेटला. कमेंट मध्ये सांगा बरं कोणा गिरड चहा पाहिला तर. मग का दीपक भाऊनं घेतलं होतं पूजेचा सामान. मग आम्ही निघालो जावाले तिकडं. मग आम्ही माता वगैरे टेकायला गेलतो. मग आम्ही माता वगैरे टेकून आलो. मग दीपक भाऊ सिंग गेलो तिकडं समोर कुठं नेते का म्हणलो मी दीपक भाऊ मध्ये. पण भाऊ मला इथे बंदर वगैरे दिसत होते, लगेच सारे बंदर होते ती. मग मी म्हणलो दीपक भाऊ इथे का करताय. दीपक भाऊ म्हणते इथे धागा बांधा लागते म्हणते. मग मी म्हणलो कायचा धागा बांधतास, मला तुम्हाला माहित आहे का, सांगू शकता बरं कमेंट मध्ये असा धागा काम बांधते तर. ते का बंदर वगैरे बापरे बाप. मी म्हणलो हा केवढा मोठा बद्दक आहे बी, पाण्यातून इकडं बाहेर आला. मग एका दुकानामध्ये आलो. मग चिवडा बिवडा घेतलो ना, खात बसलो चिवडा. मग निघालो. मग मी म्हणलो दीपक भाऊले निघलो तर बापा इकडं कुठे आणलं का म्हणलो, इकडं कुठे नेत आहे का तर म्हणलो. मी म्हणलो आपल्याला जास्त लागा भाऊ दीपक भाऊच्या मागे त्याला माहितीच आहे म्हणलो. मग का माता टेकला. मग म्हणलं चाल मग निघून जाऊ म्हणलं घराकडं. मग निघालो. भेटू मग दुसऱ्या व्हिडिओ मध्ये.